थँक्यू जीसस. धन्यवाद ईशो. स्वर्गीय पिता, आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद करतो. हालेलुया. तुझ्या आम्ही सर्वजण आभार मानतो. पुन्हा तुझ्या पवित्र नावाचा आम्ही धन्यवाद करतो. तू चांगला परमेश्वर आहे आणि तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तुझ्या लोकांना तू रोज देतो, क्षणोक्षणी देतो. त्याबद्दल तुझ्या हृदयापासून आम्ही आभार मानतो. पुन्हा एकदा प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ आहोत आणि तुझी नजर आज आमच्यावरती लागलेली आहे. प्रभू, आज आम्ही सर्व तुझ्याकडे पाहत आहोत आणि सगळा गौरव येशूच्या नावात तुला देत आहोत. थँक्यू जीसस. आज आमच्या संग पुन्हा बोल आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो. आमेन. येशू प्रभु की धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. बोलो, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. आपकी आवाज. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु. ओ धन्य यीशु. अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा. नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता. बोला, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, ओहो धन्य यीशु राजा. येशू प्रभू की जोरदार टाळ्या वाजवा आपण आपल्या देवासाठी. जोरदार जोरदार. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि आज आपण स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 41 आपण काढूया. स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 41वा अध्याय आणि त्यामध्ये आपण पहिलं वचन वाचूया. आज आपण पाहणार आहोत की जे लोक दुर्बल आहेत, जे लोक अशक्त आहेत, ज्या लोकांमध्ये ताकद नाही, ज्या लोकांमध्ये शक्ती नाही, ज्या लोकांमध्ये सामर्थ्य नाही, परमेश्वर त्या लोकांना शक्ती देणार आहे. ज्यांना आज आरोग्याची गरज आहे, देव त्यांना आरोग्य देणार आहे. ज्यांना आज आत्मिक शक्तीची गरज आहे, प्रभू त्यांना आध्यात्मिक देखील शक्ती देणार आहेत. जे दुर्बल आहेत त्यांना देखील परमेश्वर सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. आमेन. तर आपण पहिलं वचन त्यामध्ये वाचूया. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. जो व्यक्ती दिनांची चिंता वाहतो. दिन म्हणजे काय? पहिली वेलांटी दिन आणि दुसरी वेलांटी दिन, दोन शब्द आहेत. दुसरी वेलांटी आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो शब्द आलेला आहे अशक्त. दिन म्हणजे काय? म्हणा अशक्त. शेजाऱ्याला सांगा अशक्त. जे कमजोर आहेत, जे अशक्त आहेत, ज्यांना जीवनामध्ये मदतीची गरज लागते, त्यांच्या शरीरासाठी मदतीची गरज लागते. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आज ज्या लोक या जगामध्ये अशक्त जीवन जगत आहेत,
दुर्बल जीवन जगत आहेत, त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी नाहीये, त्यांची परिस्थिती नादान आहे, खालवलेली आहे, दुःखात आणि दारिद्र्यामध्ये त्यांची लाईफ किंवा त्यांचं जीवन ते जगत आहे. देवबाप आज त्यांच्या संग बोलत आहे, तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी अशा लोकांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो. जसं आज आम्हाला माहिती की जगातलं उदाहरण आहे आणि देवबापाने डॉक्टर लोक आमच्यासाठी ठेवलेले आहेत. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्हाला अशक्तपणा वाटू लागतो किंवा शरीरात ताप येतो किंवा आमचं दुखणं वाढत वाढत जातं, आमच्या शरीरामध्ये आम्हाला ते रेटत नाही, त्यावेळेस आम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टरकडे आम्ही उठत बसत जातो त्यावेळेस डॉक्टर आमचं शरीर चेक करतो आणि परमेश्वरानं जे काही त्याला ज्ञान दिलेलं आहे, नॉलेज दिलेलं आहे, त्या नॉलेजनुसार तो आपल्या शरीराचा उपचार करतो. आणि त्यानंतर आम्हाला गोळी देतो, इंजेक्शन वगैरे देतो किंवा ब्लड वगैरे रक्त आपलं तो चेक करतो आणि त्यानुसार त्याला समजून येतं की आपल्या शरीरामध्ये कशाची कमी आहे. अशक्तपणा आला का, पेशी कमी आहे का, रक्त कमी आहे का, टायफॉइड झालेला आहे का, अजून कुठला आजार मानवाला झालेला आहे. मग त्या डॉक्टरांच्या लक्षात येतं आणि डॉक्टर मग त्या मनुष्याला सांगतो की तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज आहे, तुम्हाला टायफॉइड झालेला आहे किंवा तुम्हाला XYZ आजार झालेला आहे. आणि त्यानुसार आम्ही काय करतो, डॉक्टरांना हेल्प करतो. ठीक आहे डॉक्टर, तुमच्या बोलण्याप्रमाणे तुम्ही आमचा काय करा, उपचार करा आणि या शरीराला आपण डॉक्टरांच्या स्वाधीन करतो. आणि डॉक्टर इलाज करतो तेव्हा आपल्या शरीराला 1-2 सलाईनने किंवा इंजेक्शन दिल्याने, गोळ्या दिल्याने आपल्याला घेण्यास आणि खाण्यास देव आपल्याला शक्ती देतो आणि त्यानंतर आपल्याला आरोग्य मिळून जातं. त्याचप्रमाणे परमेश्वर देखील म्हणत आहे, ज्यावेळेस डॉक्टरांचे इलाज खुंटून जातात, डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला म्हणतात की आता माझ्याच्याने हा मनुष्य बरा होणार नाही, तुझ्या शरीराचा उपचार मी करू शकत नाही, त्यावेळेस मनुष्य कुठे जाणार. काही लोक असे पण आहेत की ज्यांच्याकडे पैसा पण नाहीये, डॉक्टरकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याकडे काही नाहीये. बोला, काही नाही, त्यांच्याकडे पैसा नाहीये. म्हणजे त्यांची परिस्थिती जी आहे फार खालावलेली आहे, त्यांची परिस्थिती खूप नादान झालेली आहे. आणि परमेश्वर देखील आज या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की अशा खालावलेल्या लोकांना, दुर्बल लोकांना, अशक्त लोकांना मी मदत करण्यासाठी तयार आहे. असे लोक जर या जगामध्ये जीवन जगत असतील, डॉक्टरने त्यांना सोडलं असेल, डॉक्टरने त्यांना टाकलं असेल, ते विसरलेले असेल, डॉक्टरकडून त्यांचा उपचार होत नसेल, परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या जवळ या. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर, तुम्ही माझ्या जवळ या, मी तुम्हाला ताकद देणारा परमेश्वर आहे. मी तुमच्या शरीरामध्ये नवीन स्पेअर पार्ट देणारा परमेश्वर आहे. मी तुमच्या शरीरामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी देव म्हणतो माझ्या शक्तीने मी करू इच्छितो. आणि म्हणून परमेश्वर आज संपूर्ण जगाला मदत करण्यासाठी बोलवत आहे, या तुम्ही माझ्याकडे या, या तुम्ही माझ्याकडे या. हालेलुया. यीशु बुलावी तुम्हा, गाऊया. यीशु बुलावी तुम्हा, प्रेमाने आपल्या मिठीत घेण्या. यीशु बुलावी तुम्हा, प्रेमाने आपल्या मिठीत घेण्या. यीशु बुलावी तुम्हा. जर देव या स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा प्रभू तुम्हाला आणि मला जर हाक मारत आहे, तर आज आपण त्याच्या हाकेला ओ दिली पाहिजे. आमेन. रिस्पॉन्स द्या. हा परमेश्वरा, सृष्टीचा निर्माण करणाऱ्या देवा, जर तू मला हाक मारत आहे आणि मला देखील माझ्या वाईट परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे, माझ्या आजारपणातून मला बाहेर निघायचं आहे, माझ्या त्रासातून मला बाहेर निघायचं आहे, माझ्या संकटातून मला बाहेर निघायचं आहे, तर मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी नेहमी सांगतो, जे लोक देवाच्या मदतीवरती अवलंबून राहतात ते धन्य लोक आहेत.
जे डॉक्टर करू शकत नाही तो उपचार तुमचा आणि माझा परमेश्वर करणार आहे. म्हणून दावीद राजा आपल्या आजारपणामध्ये, त्याला कुठला आजार झालेला आहे हे सांगितलं गेलं नाही, पण असं लिहिलं आहे त्याला असाध्य आजार झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दावीद राजा अंथरुणावरती खिळलेला आहे. त्याला सांगितलं नाही की त्याला ताप आलेला आहे किंवा त्याला कॅन्सर झालेला आहे किंवा अजून कुठला XYZ त्याला आजार झालेला आहे, असं सांगितलं गेलेलं नाही. मात्र तो आजारी पडला आणि आजारी पडलेला दावीद बायबलच्या वचनात सांगितलंय अंथरुणाला खिळला गेला आणि तो झोपला गेला. त्याला अशा परिस्थितीमध्ये काय करावं समजत नव्हतं, सुचत नव्हतं. मात्र त्याला हा विश्वास होता, त्याला ही खात्री होती की मी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो. आमेन. बोला सगळेजण आमेन. मी देवावरती प्रीती करतो आणि देव देखील माझ्यावरती प्रीती करतो. आणि दावीद या आजाराच्या प्रसंगामध्ये आपल्या परमेश्वराला शरण येतो, आपल्या परमेश्वराचा धावा करतो, आपल्या परमेश्वराला तो हाक मारतोय. आणि दावीद या ठिकाणी अंथरुणामध्ये खिळले असताना देखील म्हणतो की हे परमेश्वरा मला मदत कर, हे देवा मला सहाय्य कर, हे देवा मी तुझ्यावरती प्रीती करतो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि मला ह्या अशक्तपणामध्ये, या अंथरुणाला खिळलेल्या परिस्थितीमध्ये तुझ्या मदतीची, तुझ्या शक्तीची, तुझ्या ताकदीची मला गरज आहे. हालेलुया. आणि परमेश्वर किती चांगला आहे पहा, की जे लोक परमेश्वराच्या मदतीवरती अवलंबून राहतात याचा अर्थ आहे की देव त्यांच्यावरती प्रेम करतो आणि ते लोक देखील देवावर प्रेम करतात. त्याच्यासाठी आपण जोरदार टाळी वाजूया. देव कधी पक्षपात करत नाही. अहोरात्र 24/7 या वेळामध्ये परमेश्वर आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतो. तो जगामधला कुठला मनुष्य असू द्या, कुठली स्त्री असू द्या, कुठला पुरुष असू द्या, कधीच त्यांनी भेदभाव केला नाही. या पृथ्वी तलावरतून जो मनुष्य त्याला हाक मारेल आणि प्रभू येशूच्या नावाचा धावा करील आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाल की प्रभू मला मदत कर. प्रभू कधी चेहरा पाहून किंवा तोंड पाहून, श्रीमंत पाहून किंवा गरीब पाहून असं तुमचा आणि माझा मदत करणारा देव नाही, तर त्याला सर्व जगातील लोक सारखे आहेत. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. सगळे लोक त्याला कसे आहेत? सारखेच आहेत. म्हणून आज परमेश्वर या संपूर्ण जगातील लोकांना म्हणत आहात, तुम्ही अशक्त आहात का? तुम्ही दुर्बल आहात का? तुम्ही दीन आहात का? तुम्हाला कोणी मदत करण्यासाठी तयार नाही का? तुम्हाला आजपर्यंत कोणी ताकद दिली नाही का? तुम्हाला आजपर्यंत कोणी शक्ती दिली नाही का? चला, परमेश्वर तुम्हाला मदतीचा हात देण्यासाठी तयार आहे. आमेन. जर तो मदत देण्यासाठी तयार आहे, आपला हात पुढे करण्यासाठी तयार आहे, आज किती लोक आहेत त्याचा हात धरण्यासाठी की प्रभू मला मदतीची गरज आहे. ती घरात असू द्या, ती कुटुंबात असू द्या, ती आजारपणात असू द्या, ती दारिद्र्यामध्ये परिस्थिती असू द्या, कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असू द्या, फक्त एक म्हणा की प्रभू जर तू मदत करण्यासाठी मला तयार आहे, मला देखील तुझ्या मदतीच्या हाताची गरज आहे. आणि हे विश्वासाने बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या लोकांना विश्वासाने बोलतो, तर आपण समजून घ्या की देव तुमच्या आणि माझ्या मदतीसाठी नेहमी तयार असतो, अवेलेबल असतो. आणि देव प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला मदत करण्यासाठी तयार असतो. फक्त देव म्हणतो कोण माझी मदत घेऊ इच्छितो, कोण माझा हात धरू इच्छितो, मी त्याला आज मदत करणार आहे. हालेलुया. मग आपला प्रभू किती चांगला आहे. आमेन. आपला प्रभू किती चांगला आहे. तो जर सर्वांना मदत करतो, भेदभाव करत नाही, पक्षपात करत नाही. म्हणून तर आज संपूर्ण जग तुम्ही आणि मी पाहतोय, अनेक जाती धर्माचे कुटुंबातील लोक आपण पाहतो प्रभू येशूकडे येऊ लागले. काय येऊ लागलेत? कशामुळे येऊ लागलेत? कारण त्यांना कळू लागलं की तो त्यांचा पण प्रभू आहे आणि मी जर त्याच्यावरती विश्वास ठेवला तर तो माझा पण कोण आहे? येशू आहे, माझा पण प्रभू आहे.
त्यांना देखील परमेश्वराने अनुभव दिले वेगवेगळ्या प्रकारे. आणि जे लोक आज प्रभू येशूकडे या जगामधून येत आहे, अशा देखील लोकांना प्रभू येशू ख्रिस्त मदत करत आहे. मग अशा प्रभूचा आज प्रत्येक व्यक्तीला अनुभव आला पाहिजे. कारण या जगामध्ये तुमचा आणि माझा दीन दुबळ्यांचा हात धरणारा कुणीच नाही. येशू प्रभू की दीन दुबळ्यांना सहारा करणारा कुणीच नाहीये. दीन दुबळ्यांना मदत करणारा कुणीच नाहीये. फुकटचा इलाज करणारा आज कुणीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी पैसा ओढला जातो तेव्हा उपचार केला जातो. पैसा दिला तर उपचार होतो आणि पैसा दिला नाही तर उपचार होणार. पण एक मेव डॉक्टर असा आहे, तुम्हाला आणि मला उपचार करताना पैसा देखील घेत नाही. म्हणाल का आमेन? असा एक डॉक्टर तुम्हाला आणि मला भेटलेला आहे, तो जगाचा निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तो डॉक्टर म्हणतो, माझ्या हाताची तुला गरज आहे, माझ्या इंजेक्शनाची तुला गरज आहे, माझ्या वचनाची तुला गरज आहे, माझ्या सामर्थ्याची तुला गरज आहे. आणि तू जर माझ्याकडे आला तर माझ्या परशाने मी तुला बरं करेन. एवढी ताकद प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आहे. आमेन. म्हणून आज आपला विश्वास आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणूया की प्रभू मला तू हवा आहे. रोज माझ्या जीवनात जीवन जगत असताना तुझ्या परशाची मला रोज गरज पाहिजे. रोज तुझा परश मला हवा आहे. कारण ज्यावेळेस मी अशक्त होतो, मला काही सुधरत नाही, माझं डोकं बंद पडतं, हात पाय गळून जातात, आतून निराशा वाटते आणि असं वाटतं आता सगळं काही संपलं. त्यावेळेस शांत आणि मंजूळ एक आवाज येतो आणि देव प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या हाताची तुला गरज आहे, माझ्या परशाची तुला गरज आहे, माझ्या शांतीची तुला गरज आहे. मुला खिन्न होऊ नकोस, मुला निराश होऊ नकोस, मी मदत करण्यासाठी तुला तयार आहे. येशू प्रभू की. म्हणून आज त्याच्या परशाकडे अवलंबून राहा की प्रभू मला तुझा स्पर्श कर. येशू प्रभू की. हा वाचा वचन, पहिलं वचन. जो दिनांची चिंता वाहतो, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, तो धन्य आहे. जो गरिबांना मदत करतो, दावीद काय म्हणतो, तो धन्य आहे. देवाने आपल्याला ही एक गोष्ट शिकवलेली आहे. तुम्हाला आणि मला ज्या वेळेस देवाची ओळख होती, परमेश्वराची ओळख होती, तर जगामध्ये असे पुष्कळ गरीब लोक आहेत. आणि या गरीब लोकांना तुम्हाला आणि मला नेहमी मदत केली पाहिजे. गरीब तुमच्या आणि माझ्या जवळ सांगून येत नाही. कधी रस्त्यावरती असतील, कधी गावामध्ये असतील, कधी दारासमोर येतील, कधी कुठं आपल्याला भेटतील. तर परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, तू आपल्या शेजारी किंवा तुला जो भेटतो आहे त्या गरीबाला तू सहाय्य कर, त्या गरीबाला तू मदत कर. आणि ज्यावेळेस आपण विश्वास ठेवून परमेश्वराची सेवा कार्य करत असताना या गरीब लोकांना सहाय्य करत असतो, या गरीब लोकांना आपण मदत करत असतो, काही ना काही फुलाची पाकळी आम्ही त्यांना हेल्प म्हणून देत असतो, त्यावेळेस परमेश्वर काय करतो ते आमच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवतो. आणि जेवढे तुम्ही आणि मी ह्या लोकांमध्ये हेल्प करत असतो, सहाय्य करत असतो, तुमच्या आणि माझ्या डायरीमध्ये परमेश्वर लिहून ठेवत असतो. आणि हे सत्कर्म आहे. काय आहे? दुसऱ्यांना मदत करणं हे सत्कर्म आहे. आणि परमेश्वर तुम्ही आणि मी केलेले सत्कर्म आपल्या डोक्यामध्ये ठेवतो. आणि ज्यावेळेस तुमची आणि माझी परिस्थिती दावीद राजासारखी अशी अंथरुणावरती खिळून जाते, त्यावेळेस परमेश्वराची तुम्हाला आणि मला आठवण तर राहते, पण परमेश्वर देखील तुमची आणि माझी आठवण करतो की याने याला मदत केलेली आहे. आमेन. त्याने त्याला मदत केलेली आहे, मला देखील त्याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, जो दिनांची, ज्या अशक्तपणा लोकांची जो मनुष्य काळजी घेतो तो धन्य आहे. सुखी आहात जर तुम्ही गोर गरिबांना मदत करता. ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसा नाही, तुम्ही त्यांना देतात, एक मदत म्हणून देतात, देवाच्या नावाने देतात, प्रभूच्या नावाने तुम्ही ज्यावेळेस त्याला देतात, परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं प्रतिफळ देतो. म्हणाल का सगळेजण आमेन? हा. जे लोक त्यांना चालता येत नाही,
त्यांना तुम्ही मदत करता त्यावेळेस देव तुम्हाला आणि मला पाहतो. ज्यावेळेस त्यांना वस्त्र नाही, ज्यावेळेस तुम्ही आणि त्याला हेल्प करत असतो, मदत करत असतो, त्यावेळेस स्वर्गातून परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहत असतो. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, त्याच्या लोकांना धन्य म्हटलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस गोर गरिबांची काळजी घेता, ज्यांना कोणी आधार नसतो, सहारा नसते, मदत करणारा नसतो, आणि ज्यावेळेस देवाचे लोक अशा लोकांना मदत करतात, परमेश्वराच्या वचनात तुम्हाला धन्य म्हटलं आहे, तुम्हाला सुखी माणूस म्हटलेला आहे, तुम्हाला आणि मला आशीर्वादित माणूस परमेश्वराने या ठिकाणी म्हटलेला आहे. जो दिनांची काळजी वाहतो किंवा चिंता वाहतो तो धन्य आहे. म्हणा शेजाऱ्याला, तू धन्य आहेस. शेजाऱ्याला म्हणा, तू धन्य आहेस, तू आशीर्वादित आहेस. हा, परमेश्वराचा हात तुम्हाला आणि मला त्यामुळे मदत करतो, कारण परमेश्वराचं प्रेम तुमच्यावर माझ्यावरती आहे. दावीद राजाने देखील आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून देवाची मदत दावीदासाठी आलेली आहे. म्हणाल का सगळेजण आमेन? म्हणून देव दावीदावरती प्रेम करत होता. येशू मसीह की वचन 2 मध्ये काय लिहिलं आहे? जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. संकट समयी परमेश्वर त्याला काय करील? मुक्त करील. परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल. संकट समयी परमेश्वर त्याला काय करील? मुक्त करील. संकट माणसाच्या जीवनावर केव्हा येईल सांगता येणार नाही. आज जी घटना आपल्याकडे झाली, 7:30 वाजता मला पहाट प्रभूने प्रगटीकरण केलं होतं, आणि पुन्हा मी प्रभूचे आभार मानतो. हे सत्य सांगतो की तुम्हाला आजचं चर्च झालं नसतं या ठिकाणी. अडखळण परमेश्वराने दाखवलं त्यांच्या जीवनाविषयी समाला. आम्ही पहाट देवाकडे पालथा पडून प्रार्थना करत होतो की प्रभू, या अडखळण तुझ्यापासून नाहीये, परंतु तुझ्या मदतीची आम्हा प्रत्येकाला आवश्यकता आहे. आणि जर असं झालं तर या ठिकाणी अडखळण उभा राहील, आणि मी प्रार्थनेसाठी जो येत आहे मला थांबवलं जात आहे. आणि अचानक माझ्या डोक्यापासून तर पायापर्यंत मला काही सुधरत नव्हतं, मला सुचत नव्हतं. मी एकदम गळून गेलो, माझं डोकं जड पडलं, माझे हात पाय गळून गेले, मला उमऱ्या घामाऱ्या यायला लागला, माझा जीव अस्वस्थ झाला एकदम. हे दृश्य पाहिल्यानंतर, दर्शन पाहिल्यानंतर या दोघांविषयी, आणि मी एकदम अशक्त झालो. आणि मी म्हटलं, प्रभू हे काय दाखवतोय? आनंदाचा दिवस, तुझ्या उपस्थितीत बसण्याचा दिवस, तुझ्या चरणाजवळ येण्याचा दिवस, आणि या ठिकाणी तुझी उपस्थितीमध्ये आज तुझ्या लोकांना येण्यासाठी एक अडखळण. आणि मी येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली आणि ते सारे बंधनं तुटले. आज आपला भाऊ आपल्यामध्ये जिवंत. परमेश्वर आपल्या सेवकाला प्रगट केल्याशिवाय कुठल्याही काही गोष्टी करत नसतो. या ठिकाणी वचन 2 मध्ये लिहिलं आहे, संकट समय. वाचूया. परमेश्वर त्याचे रक्षण करील. परमेश्वर त्यांचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल. 2 वाचा. भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैऱ्यांच्या इच्छेवर सोडणार नाही. 2 परत. परमेश्वर त्याचे रक्षण करील. परमेश्वर त्यांचे, तुमचे आणि माझे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल. व त्यांचा काय वाचविल? प्राण वाचविल. बघा, प्राण देणं आणि प्राण काढून घेणं हे पण देवाच्या हातामध्ये आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की निर्माण करणारा परमेश्वर, ज्याची तुम्ही आणि मी सेवा कार्य करत आहे, त्याला माहित आहे की कोणामध्ये प्राण ठेवायचा लक्ष आणि कोणाचा प्राण काढून घ्यायचा आहे. किती दिवस त्याचं जीवन या पृथ्वी तलावरती ठेवायचं आणि किती दिवस त्याला जगून द्यायचं आणि कोणत्या दिवशी त्याचा प्राण काढून घ्यायचा.
पण त्या अगोदर परमेश्वर या ठिकाणी म्हणतो त्या लोकांनी माझ्या हातामध्ये येणं गरजेचं आहे, माझ्या उपस्थितीत येणं गरजेचं आहे, माझ्या उपस्थितीत बसणं गरजेचं आहे, माझी प्रार्थना करणं गरजेचं आहे, माझ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, माझी धावा करणं गरजेचं आहे. तर परमेश्वर म्हणतो अशा लोकांचा प्राण वेळेच्या अगोदर मी त्यांना मरू देणार नाही, तर त्यांचा प्राण मी वाचवीन. येशू प्रभू की. परमेश्वराने आम्हाला हे अभिवचन दिलेलं आहे की मी त्याला संकटातून सोडवीन. येशू प्रभू की. अजून एक वचन फार महत्वाचं आहे. मार्क 1:41 मध्ये काय लिहिलं आपण पाहूया. आपला परमेश्वर असाच आहे, त्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला यावा, प्रत्येक स्त्रीला यावा, प्रत्येक पुरुषाला यावा, कारण जो दिनांची चिंता वाहतो परमेश्वर त्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी तयार आहे. मार्क याचा 1 आणि वचन क्रमांक 41. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. कोणाचा? कुष्ठरोगी. म्हणा सगळेजण कुष्ठरोगी. कुष्ठरोग्याचा येशू ख्रिस्ताला कळवळा आला. देवाच्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वी तलावरती जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला लोकांचा कळवळा येणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयातून एकमेकांचा तुम्हाला कळवळा येतो, दुःख नाही आहे, तुम्हाला कळवळा आला पाहिजे. त्याला अन्न नाही, कळवळा आला पाहिजे. तो आजारी पडलाय, तुम्हाला कळवळा आला पाहिजे. तो उपाशी आहे, कळवळा आला पाहिजे. त्याला कुणी सांभाळत नाही, कळवळा आला पाहिजे. कुणी त्याला लाथाने बुक्क्याने मारलेला आहे, कळवळा आला पाहिजे. कुणी त्याला सांभाळत नाही, जीव लावत नाही, काळजी घेत नाही. देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला अशा लोकांचा कळवळा आला पाहिजे. याला म्हणतात परमेश्वराचं मन, परमेश्वराचं अंतःकरण, परमेश्वराचं हृदय. येशू त्या ठिकाणी आला आणि हा कुष्ठरोगी गावाच्या बाहेर त्याला काढून देण्यात आलेला आहे. कुणी त्याला जवळ घेत नाही, कुणी त्याला मदत करत नाही, कुणी त्याला अन्न देत नाहीये. त्याला कुष्ठरोग झालेला आहे. कुष्ठरोग म्हणजे साधारण रोग नाही, कारण कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग म्हटलं गेलेला आहे. एका व्यक्तीचा रोग दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श तिसऱ्या व्यक्तीला जर झाला तर सगळ्या गावामध्ये हा रोग पसरायचा त्या माणसाच्या द्वारे. म्हणून ज्या माणसाला हा रोग व्हायचा त्या माणसाला गावाच्या विशीच्या बाहेर ठेवलं जायचं, कोणी त्याच्या जवळ येत नव्हतं. आणि याची परिस्थिती काय झालेली आहे? भीन झालेली आहे. वंगाळवाना झाला हा माणूस. त्याच्या कपड्यावर दुर्गंधी, वास वगैरे यायला लागला. दाढी त्याची वाढलेली आहे. त्याला अन्न नाही, एकदम दरिद्री झाला, दीन झाला, दुबळा झाला, अशक्त झाला. त्याला उठता येईना, त्याला बसता येईना, त्याला खाता येईना, काहीच गोष्टी नाही. का? सगळ्यांनी त्याला सोडून दिलेला आहे, सगळे त्याला विसरले आहेत. पण एक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून पृथ्वी तलावरती आला, बायबल सांगतंय प्रभू येशू ख्रिस्त त्या कुष्ठरोग्याच्या जवळ गेला. वाव, तुमचा आणि माझा देव असा आहे जे लोक कोणाच्या जवळ जात नाही, टाकल्याला म्हणून त्याला सोडून देतात. देव त्या लोकांमध्ये जातो. आणि ते देवाची सेवा कार्य करणारे लोक आहेत ते पण असेच आहेत, ज्यांना सगळ्यांनी सोडलं आहे, टाकलं आहे. अशा लोकांच्या जवळ ते जातात आणि त्या लोकांची सेवा कार्य हे लोक, विश्वासणारे सेवक लोक, मंडळीतले लोक आनंदाने करत असतात. म्हणून आम्हाला देखील आमच्या अंतःकरणामध्ये कळवळा आला पाहिजे. कठोर हृदय करू नका, निर्दयी हृदय करू नका, पाषाणाचं हृदय करू नका. तर देवाला म्हणा की प्रभू तुझं अंतःकरण मला दे. हालेलुया. तुझं मन मला दे, तुझा स्वभाव मला दे. प्रभू त्याच्या जवळ आला असं लिहिलं आहे. आणि काय लिहिलंय पुढं? तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला. त्याने हात पुढे केला आणि त्या कुष्ठरोग्याला काय केला? स्पर्श केला व मदतीचा हात आला कुष्ठरोग्यासाठी.
व्हॉट गुड न्यूज, आनंदाची बातमी. ग्रेट गॉड, महान देव, सर्व समर्थ देव, सर्व व्यापी परमेश्वर त्याच्या जवळ आला आणि तो आपल्या लेकराला हात